रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आज आपण जाहीरनामा जाहीर केलेला आहे। त्यामध्ये विविध क्षेत्रात आपण पुढील 5 वर्ष काम करू असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। जे पुढील आपले मार्गदर्शक त्याबद्दल बोलतीलही। माजी नगराध्यक्ष मौलाना शिरशोकर यांच्या नेतृत्वाखाली मागील नगरपालिका निवडणूक त्या नगराध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम पाहिलं। त्यांनी गेल्या जाहीरनाम्यामध्ये गेलेल्या सर्व जवळपास 90 ते 95% काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्या जाहीरनाम्यामध्ये वचनपूर्ती म्हणून आपण पाहू शकता त्यामध्ये दिलेलं आहे। मित्र, देगलूर शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडून लढत आहोत। विकासाच्या मुद्द्यावर विचाराचा लढाई ही फार महत्वाची आहे। विचाराची लढाई का महत्वाची आहे? देगलूर शहराला समाजवादी विचाराचा फार मोठा वारसा आहे। आज विविध पक्षात या भागातील लोक काम करत असतील, कुठे ना कुठे त्यांना समाजवादी विचाराचा आपोआप संस्कार झालेला आहे विचारातून। कैलासवासी नारायणराव चित्रावर साहेब, आमचे तन्वीर काझी साहेब, हाफिजुल्लाह खान देशमुख, फैसल देशमुख साहेब, माझे वडील कैलासवासी मसनाद गावा साहेब, या सर्वांनी या शहरासाठी एक समाजवादी विचार टिकावं, रुजावं आणि समाजवादी विचारामुळे या शहरामध्ये सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने वागावं यासाठी या सर्व समाजवादी विचारांनी लोकांनी आपले आयुष्य या कार्यासाठी झिजवले आहे। यामुळे आज आपण देगलूर शहराची परिस्थिती पाहतो, सामाजिक सलोख्याची टिकून आहे। या सर्वांनी त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ आज आपल्याला मिळत आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये परिस्थिती पाहत आहोत। जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणं, जाती धर्मामध्ये भांडणं होणं हे आपण बघत आहोत। परंतु आपल्या जे लोकांनी देगलूर असं जपलंय, इथे एक वेगळ्या विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहे। विकासासाठी समाजवादी विचार हा फार महत्वाचा आहे। ज्या ठिकाणी जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने वागतात तिथं व्यापार पण चांगला असतो। आता आपण कुठे आपण गुंतवणूक करायला गेलो तर तिथली परिस्थिती पोषक असेल तर आपण तिथं गुंतवणूक करतो। आज जे बाजारपेठ वाढत आहे, आज जे इथं आपल्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल उभारत आहेत, आज मोठे मोठे व्यापारी इथं गुंतवणूक करत आहेत। आता काही मोठे मोठे कपडा दुकान आहेत, तिथे 100 200 मुलं आपले नोकरीला आहेत। हे शहर शांत आणि व्यवस्थित सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने वागतात, म्हणून इथले व्यापारी इतकं मोठं गुंतवणूक